माझ्यावरती माननीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब, माननीय सुजातजी आंबेडकर साहेब, माई साहेब आणि आमचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी जाधव साहेब या सर्वांनी माझ्यावरती आणि सगळ्या टीमनी त्यांच्या विश्वास दाखवला। जे 13 वर्षामध्ये शिवसेनेनं मला न्याय दिला नाही तो या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीनं आंबेडकर साहेबांनी मला आयुष्यभर ऋणी राहील अशी या ठिकाणी मी ही व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो। या ठिकाणी धाराशिवमध्ये उस्मानाबादला जे नेहमी पारंपरिक जी लढाई चालू आहे, हा नाहीतर तो दीर नाही तर पुतण्या, दीर नाही तर चुलता किंवा बाकीचा वहिनीसाहेब, यामध्ये कुठंतरी छेद देण्यासाठी या ठिकाणी वंचितांचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी आम्ही रणमैदानामध्ये आलेलो आहोत। आज आम्ही एबी फॉर्म सहित या ठिकाणी अर्ज भरलेला आहे, एक अपक्षही अर्ज भरून ठेवलेला आहे, जेणेकरून आम्हाला ही लढाई जिंकायची आहे। जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून आंबेडकर साहेबांनी उदार मनानं या ठिकाणी बहुजनांचा आवाज, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचा समूहाचा, ज्याच्यावर आर्थिक वंचित असतील, सामाजिक वंचित असतील, शैक्षणिक वंचित असतील, त्यांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी आंबेडकर साहेबांनं हा पक्ष स्थापन केलेला आहे। आणि या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये नाही, देशात तिसरा पर्याय या ठिकाणी वंचित बहुजन वंचित आघाडी या ठिकाणी निर्माण व्हावं लागली आहे। या ठिकाणी जातीपातीचं हे राजकारण नाही आहे, हा दलित बांधवांचाच पक्ष असं नाही आहे, हा सगळ्या समाजाचा समावेशक असा पक्ष आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं साहेबांनी विचार करून या ठिकाणी आमचे अनिलजी जाधव साहेब असतील, प्रवीणजी असतील, या ठिकाणी पुण्यामध्ये जे कामगिरी मी केली होती किंवा आजपर्यंत जी सेवा आपण करतोय, 7 वर्ष झाला मोफत अन्न छत्रालय चालत आहे, फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या, या ठिकाणी रिकव्हरी महिलांची बंद केली आणि आजही नोकरी महोत्सव असतील। मला ह्या उस्मानाबाद यायचे आहे, मेडिकल हब झाला पाहिजे। या ठिकाणी आपल्याला आपला मुलगा हा आई वडिलापासून मुंबई पुणे या ठिकाणी नोकरीला जावं लागतंय, त्याला या ठिकाणी जाग्यावरती नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। त्याचप्रमाणे माझे शेतकरी बांधवाचा प्रश्न आहे, 19 TMC पाणी येणार आहे, रामगिरी शुगर साखर कारखाना माझा वैयक्तिक या ठिकाणी तुळजापूर तालुक्यामध्ये आहे, तो होऊ घातलेला आहे। आणि अशा अनेक बाबीला उस्मानाबाद या ठिकाणी याचा वाचा फोडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उतरावं लागतंय। आणि माझ्या बहुजन वंचित आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आज माझं सौभाग्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यांनी माणूस म्हणून आज जगण्याचा अधिकार सर्वांना दिला। त्यांच्या नातवांकडे, त्यांच्या नातवांनी माझ्यावरती या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे, तो आयुष्यभर सार्थक केल्याशिवाय मी राहणार नाही। आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही सांगा की राजकीयदृष्ट्या तुम्ही सेवेत नोकरी केली आहे, राजकीय धाराशिवची परिस्थिती जी राजकारणाची ती हाताबाहेर गेली, पोलीस अधिकारी म्हणून त्याचा काय उपयोग करणार आहे? अगदी बरोबर आहे। त्याच दिवशी सांगितलं ह्यांचं ह्या काय म्हणतात ते, पूर्वी कुठं खून झाले, बाकीचे आरोप झाले, कारखान्याचे आरोप झाले, या दोन्ही पारंपरिक युद्धामध्ये, या भांडणामध्ये एक माजी पोलीस इन्स्पेक्टर म्हणून क्राईम ब्रांचचा मला यावं लागलंय। हे जनतेला आता स्वीकारलेलं आहे, जनतेला परिवर्तन पाहिजे, जनतेला बदल पाहिजे। नुसतं काहीतरी टीव्ही किंवा कुठेतरी माध्यमातून नुसतं प्रसारित करायचं, त्या ठिकाणी अंगापेक्षा भोंगा जास्त करायचा आणि काम करायचं नाही, हे सगळा अनुभव आम्ही या ठिकाणी बार्शीमध्ये घेतलेला आहे। आणि एक या ठिकाणी सगळी राजकारण म्हणलं की सगळी समीकरणं यात पाहावी लागतात। आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माझा अर्ज ज्या वेळेला आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद मला प्राप्त झाला, माझी उमेदवारी डिक्लेअर झाली, युवा पिढींमध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आहे आणि हे इलेक्शन युवा पिढीनं हातामध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे विजयाचा निश्चितच आहे, फक्त किती लीडनं आपण येणार याचाच आता या ठिकाणी, कारण बार्शी मी सुपुत्र आहे बार्शीचा, बार्शीची सेवा आज करतोय मी, माय माऊलीची, माता भगिनीची। जातीपातीचं राजकारण आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये 5.5 लाख माझा लिंगायत बांधव आहे, लिंगायत समाज आहे, दलित बांधव आमचा आहे, ओबीसी माझे आमदार या ठिकाणी उभा नाही, त्यामुळे जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। अन्याय आम्ही 27 माझं युट्यूबला आहे, उद्धव ठाकरे साहेबांनी पोलीस खात्याचं मी बाहेर पडलो 2011ला, या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा हातामध्ये घेतला, 11 वर्ष शिवसेनेचं सगळ्यात ज्या वेळेला भगवा हातात घालून फिरायची बंदी चोरी होते, आजही जे दहशतीचं राजकारण बार्शीमध्ये आहे ते संपवण्याचं काम एक माजी पोलीस अधिकारी म्हणून त्या ठिकाणी केला। आणि त्या दृष्टिकोनातनं जनतेचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, 13 गुन्हे 12 गुन्हे दाखल, आंदोलन सगळे झाले, कारण प्रस्थापिताला कुठंतरी छेद देण्याचं काम या ठिकाणी धाडसानं, सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश
हे करण्याचं काम पोलीस खात्याचं हे ब्रीदवाक्य आहे आणि तेच माझ्या आयुष्याचं ब्रीदवाक्य आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी मी पुढे काम करेन. मतदारांना काय आवाहन करा? दोन शिवसेना झाल्यात, नेमका कुठल्या शिवसेनेनं अन्याय केला तुमच्यावर? माझ्यावरती आत्ता मी सीएम साहेबांच्या शिवसेनेमध्ये पाडव्यापासून होतो. यापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये होतो. त्या ठिकाणी जे त्यांच्या आजूबाजूला जी मंडळी आहे, जे म्हणतो ना पांडुरंग माझ्या बडव्यानी वेळलेला आहे, त्या पद्धतीचं त्या ठिकाणी सुद्धा त्यांना साहेबांना काही कळतच नाही. कळत नाही याचा अर्थ त्यांच्यापर्यंत तुमच्या भावना पोहोच नाही. उद्धव ठाकरे साहेबांचं बोलतोय आणि त्यामुळं तिथं बाकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या, तिथं सोयीचं राजकारण केलं गेलं, आंधळकरांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथलं सुद्धा मी आता भाषणात सांगेल सगळं पुराव्यानिशी असेल ते. त्यांना नुसतं काय करा, ऑडिओ व्हिडिओ काय करायचं ते करा, परंतु तुम्ही शिवसेना फोडण्याचं पाप या ठिकाणी खासदार साहेबांनी केलं आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी लढ्याला उतरलेलो आहोत. आंधळकर जातीपातीचं किती राजकारण करायचं? मी त्या जातीचा आहे, तुमच्या जातीचं नाही म्हणून माझ्यावर अन्याय करणार? मी एवढी समाजसेवा करतो. बार्शीतल्या कुठल्या एक काळ्या कोपऱ्यात जाऊन विचारा, माझी काय म्हणतात त्याला, आमच्या शिवसैनिकांनी कधी जीवाची पर्वा केली नाही. एक सागर कळमणकर शिवसैनिक त्यावेळेला ही झाला. आज मला आंबेडकर साहेबांनी जो न्याय दिला, कधी आयुष्यात मला 13 वर्षात मी स्वप्न पाहू शकलो नाही आणि ते स्वप्न पाहण्याचं कदाचित मला फौजदारपेक्षा IPS अधिकारी तू हो असं मला परमेश्वर म्हटलं असेल, म्हणून मला आमदार नाही तू खासदार केला, दिल्लीत गेला पाहिजे, या दृष्टिकोनातनं मला डॉक्टर आंबेडकर साहेबाचा या ठिकाणी पाठी ही मिळाली. मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना काय आव्हान? मतदारांना आव्हान मी करतो, ज्याने आयुष्यभर हे पिढ्यानपिढ्या जसं म्हणतो ना, हा पाटील नाही तर तो पाटील नाही तर तो पाटील, या पद्धतीनं जे वंचित आपण लोक आहेत, तो काय आपण घोंगडीच उधळत राहायचं काय? आपण कुठेतरी सत्तेमध्ये यायचं नाही काय? आज आंबेडकर साहेब सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून जाधव साहेब असतील, प्रवीणजी असतील, हे उतरलेले आहेत. त्यांना साथ देण्याची या ठिकाणी गरज आहे. परिवर्तन संसार का नियम आहे, परिवर्तन झाल्याशिवाय या ठिकाणी अजिबात राहणार नाही आणि ह्या दोघांनाही चारी मुंड्यात चित केल्याशिवाय वंचित आघाडी राहणार नाही. एवढंच या ठिकाणी त्यांचं कामच आहे. गेल्या वेळेला ओमराजेंचा काय म्हणतात त्याला, काय असेल तो प्रचार एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून आम्ही केलेला आहे. आम्ही तर जसं त्या ठिकाणी म्हटलं, एकदा 2014ला राजाभाऊ आम्ही माझा अधिकार दिला आमदारकीचा, त्यानंतर 19ला स्वप्नाला दिला, आता त्या दोघांनी मला दिला पाहिजे आशीर्वाद. या पद्धतीनं ओमराजेने गेल्या वेळेला आम्ही दिला होता, ओमराजेने दुसरा पर्याय त्या ठिकाणी द्यावा, एवढीच या ठिकाणी आमची विनंती आहे. कारण कुणाला तरी संधी दिली पाहिजे ना. किती दिवस तुम्ही त्या खुर्चीला चिटकून बसणार, हा प्रश्न आहे. आदर्श साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.